हे करमाळा इथे आहे, उमराळा नालासोपारा बेस उमराळा. हे दाखवतात इकडचे गणपती आहेत पाटील म्हणून. आपण आता बघूया. आता वहिनी आपलं नाव सांगा जरा. स्वाती पाटील. स्वाती पाटील. आणि हे पण आर्टिस्ट आहेत, ह्यांचं नाव प्रशांत मेस्त्री म्हणून आहेत आणि छान मूर्ती करतात तिकडे. आपण मूर्ती बघूया आता. हे नालासोपाराला तुम्ही स्टेशनवरून आलात की वेस्टला सोपारा गावात यायचं, उमराळ्याहून यायचं आणि करमाळा गाव आहे तिथे ते सगळं आहे. हे तसे भुईगावचे आर्टिस्ट आहेत. हे रंगवलेल्या मूर्ती आहेत आता तात्पुरत्या, कल्पना यावी म्हणून. काय काचा होता हे बघा, चेहरा दाखवा जरा. यांनी त्या मूर्ती केलेल्या आहेत, काही मूर्ती रंग पेंटिंग पण केलेल्या आहेत, मूर्ती पण केलेल्या आहेत. हे यूट्यूबला कलर काम अप्रतिम आहे. आखणी काम बघा किती छान केलं. सुबक असं केलेलं आहे. मुखवटे येतात इथे, वेगवेगळे मुखवटे पण केले जातात त्यांच्याकडे. हे बघा किती सुंदर केलेलं आहे. म्हणजे दागिने अगदी खरे वाटतात, इतकं छान केलं आहे. हे बघा, नाजूकपणा म्हणतो तो अगदी आहे. ही जास्वंदीच्या फुलावरची किती वेगळं रंगकाम असतं आणि किती रंगकाम छटा असतात ते दिसतं आपल्याला. मूर्तिकाम आहेच पण शेवटी रंगकाम महत्त्वाचं. रंगावर मूर्ती असते, तेवढंच सुबक झालं पाहिजे, ते शेडिंगवर झालं पाहिजे. सिंह म्हणजे सिंह वाटला पाहिजे. हा बघा सिंह केला त्यांनी, त्या शेडिंगला महत्त्व आहे. हा एवढा मोठा कारखाना आहे त्यांचा. करमाळा उमराळ सोपारा नालासोपारा उमराळ्यामधून आलो की करमाळा गाव लागतं. एवढा मोठा कारखाना आहे आणि एवढा मोठा व्याप आहे. दोघंजण करतात, मिस्टर अँड मिसेस, आणि एक आर्टिस्ट पण आहेत. हे बसलेले आहेत, हे दिसत आहेत तुम्हाला. पहिली कधीपासून सुरुवात केली तुम्ही? सुरुवात कधीपासून केली? आमचा कारखाना चालू 2003 पासून चालू म्हणजे भुईगावला तुम्ही भुईगावला सुरुवात केली का? भुईगावला सुरुवात केली. किती साली असेल तरी? 2003 ला. 2003 ला. आणि मग इथे कधी आलात तुम्ही? इथे आता 2019 म्हणजे तरी 5-6 वर्ष झाली तुम्हाला. असं पण कसा अनुभव वाटतो म्हणजे इथे आलं?
मग भुगाव आणि इथला कसा अनुभव वाटतो? नाही, इकडचं ते कसं घरगुती होतं ना हां, आमचं. हां. इकडचं कसं मेन रोडला आहे त्याच्यामुळे फरक पडतो. बरोबर बरं. ह्या मिसेस आहेत त्यांच्या, ते आता त्यांचे मिस्टर ते बाहेर गेले, त्यामुळे त्यांचा फोटो काढता नाही आला, पण त्यांचं रंगकलाकृती आहे सगळी. त्यांचा फोटो मिळेल का? काय फोटो रे? काय नाही, मिस्टरांचा फोटो, पाटीलांचा फोटो तरी नाही ना. हे बघा, ही मोठी मूर्ती गेली. इतकं ते मेहनत घेऊन करतात ते सगळं, आणि स्वतः मिसेस बसतात, तासनतास बसतात. पेंटच्या सारखंच सगळं इकडे काम होतं सगळं. हे बघा, काम चालू आहे त्यांचं. मुखवट्याचं काम चालू, वरती मुकुटाचं काम चालू आहे. बघा किती बारीक मूर्ती आहे. हे एक दिवसात पूर्ण होते का हो? हो, एक दिवसामध्ये एक दिवसामध्ये होते. पूर्ण होते. आपलं नाव काय? माझं नाव प्रशांत 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 आडनाव? मेस्त्री. हां, प्रशांत मेस्त्री. देसाई मेस्त्री. प्रशांत मेस्त्री म्हणून आहेत, आणि हे इतकं उत्तम करतात. हे पण इथे आर्टिस्ट म्हणून येतात काम करायला. बघा किती नाजूकपणा आहे त्या मूर्तीमध्ये. इथे मोठा कॉम्प्रेसर ठेवला आहे त्यांनी, सगळं रंगकाम वगैरे. तर जरूर एकदा तुम्ही कधी आले तर ह्या इथे भेट द्या. मूर्ती ह्या चांगल्या मातीच्या असतात, कुठल्याही प्लॅस्टरच्या मूर्ती नसतात, तेव्हा इथे जरूर भेट द्यावी तुम्ही.